आज आपण तथागत गौतम बुद्धाच्या जीवनावरील भाग 5 पाहणार आहेत. मागच्या वेळेला महामायाचा अंत कसा झाला, सिद्धार्थ गौतमांची आई महामाया यांचा अंत कसा झाला हे आपण पाहिलेलं आहे. आज आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि शिक्षण आई गेल्याच्या नंतर कसं झालं असेल यावर आपण आज बोलणार आहेत. तर सिद्धार्थ जेव्हा बोलू लागले, चालू लागले, तेव्हा शाक्य समुदायातील सर्व मंडळी एकत्र बसली आणि त्यांनी सिद्धोधन राजाला सूचित केले की ह्या बालकाला आता त्याचं शिक्षण बालपण सुरू झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी सिद्धोधन राजाला शाक्य समुदायाने एक सूचना केली किंवा आता त्याचं शिक्षण आणि बालपण चालू झालेलं आहे आणि मग त्याला आपली जी ग्रामदेवी आहे तिच्या मंदिरात न्यायला पाहिजे. मग सिद्धोधन राजाने त्यांना संमती दिली आणि मग सिद्धोधन राजाने महाप्रजापतींना सर्व कल्पना दिली की बाबा हा जनसमुदाय आपली रीतरिवाज चालीरीतीप्रमाणे, शाक्यांच्या चालीरीतीप्रमाणे जो शाक्य समुदाय म्हणत आहे त्याप्रमाणे आपल्या बालकाला, युवराजाला, पुत्राला ग्रामदेवीच्या मंदिरात न्यायची व्यवस्था करा. त्यानंतर महाप्रजापतीने सिद्धार्थाला वस्त्र परिधान केले आणि त्याला वस्त्राने आणि दागिन्याने अलंकृत करून त्या बालकाला मंदिरात न्यायची व्यवस्था त्याने तयारी चालू केली. त्यावेळेला एवढ्या लहानपणी सिद्धार्थाने आपली मावशी प्रजापती यांना विचारलं की हे मला कुठं न्यायचं आहे, आपणाला कुठं जायचं आहे की एवढं माझं वस्त्र अलंकार वगैरे करून सजावट चाललेली आहे, मग आपण कुठं जायचं आहे असं म्हणत थोडं हास्य केलं. मंदिरात जायचं आहे म्हटलं. महाप्रजापतींनी सांगितलं की आपणाला ग्रामदेवीच्या मंदिरात जायचं आहे. त्यावेळेला सिद्धार्थाने त्या बालवयातसुद्धा थोडं स्मित हास्य केलं आणि सांगितलं. परंतु आता त्यांची इच्छा होती किंवा नव्हती हा भाग वेगळा, तो बालवयातच होता. पण स्मित हास्य करून त्यांनी जे शाक्यांच्या चालीरीतीचे पालन म्हणून ते मंदिरात गेले. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाचा शिक्षणक्रम सुरू झाला. ज्या वेळेला सिद्धार्थांचं शिक्षण चालू झालं त्यावेळेला त्यांचा 8वं वर्ष चालू होतं आणि मग त्यावेळेला शिक्षणाचा सुरुवात झाल्याच्या नंतर महामायाच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करणारे जे काही महाराज आलेले होते, निमंत्रित करण्यात आले होते, त्यांना सिद्धोधन राजांनी आमंत्रित केले होते आणि ज्या सिद्धार्थाचे भविष्य ज्या महाराजांनी किंवा ब्राह्मणांनी वर्तविले होते त्यांना सिद्धोधन राजाने आमंत्रित केले आणि मग त्यांना सिद्धार्थाच्या शिक्षणाबद्दलची कल्पना दिली. मग त्या महाराजांनी किंवा ब्राह्मणांनी त्यांना अवगत असेल असे ज्ञान सिद्धार्थाला द्यायला सुरुवात केली. मग
त्यांच्याकडे अवगत होते तेवढं ज्ञान त्यांनी दिलं, परंतु शुद्धोधनाचं त्याच्यावर समाधान झाले नाही. शुद्धोधनाने उदिच्च देशातील म्हणजे विविध देशातील तज्ज्ञ विद्वान घराण्यातील विद्वत्ता संपन्न व उच्च कुलोत्पन्न अशा सभ्यमिताला गुरु म्हणून आमंत्रित केले. आणि तो सभ्यमित हा भाषा विद्वान, वेद वेदांग आणि उपनिषदाचा जाणकार माणूस, असा विद्वान माणूस, आणि त्यांना सिद्धार्थाचा गुरु म्हणून शुद्धोधनाने आमंत्रित केले. सभ्यमित्र हा सिद्धार्थाचा गुरु, आणि मग सभ्यमित्राजवळ सिद्धार्थाचे शिक्षण सुरू झाले. सिद्धार्थाने त्या काळामध्ये त्या काळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्राचे अध्ययन केले. याशिवाय सिद्धार्थाने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी यासंबंधी प्रशिक्षण प्राप्त केले. भारद्वाज हा आलार कालमचा शिष्य होता आणि त्याचा जो आश्रम होता तो कपिलवस्तू नगरीतच होता. आणि मग सिद्धार्थाचं जे शिक्षण आहे, विद्वत्ता आहे, त्याची बौद्धिक कौशल्य आहे आणि त्याचं मन कशात रमतंय हे त्या गुरूंनीही जाणलं होतं, सभ्यमिताने. आणि शुद्धोधनाला काहीतरी वेगळं वाटत होतं. आणि जसे की म्हणतात किंवा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे जेव्हाही सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतात थोडं मोठं होत गेल्याच्या नंतर सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे, तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत काय करायचं, एकांत ठिकाणी जायचं, बसायचं आणि ध्यानधारणा करण्यात मग्न असायचं. मग सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेच्या अशा, जसं साजेल असं साजेच्या अशा सैनिकाकडे शुद्धोधनाने कुठलंही दुर्लक्ष किंवा कमतरता न पडू देता त्याची व्यवस्था केली सिद्धार्थाच्या शिक्षणाची. कारण शुद्धोधन कोणत्याही परिस्थितीत पौरुषासाठी आवश्यक सैनिकी शिक्षणाची उणीव पडू देणार नव्हते. आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा हे त्यांना नेहमीच वाटत होते आणि तसा त्यांनी प्रयत्नही केला. सिद्धार्थ स्वभावता कारुणिक होता. माणसाने माणसाचे शोषण करणे त्याला कधीच मानवले नाही. आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा ही चूक आपल्याकडून कदापिही होणार नाही अशी काळजी राजा शुद्धोधनाने घेतली होती. आणि पाहिलं तर तो सिद्धार्थ हा स्वभावताच कारुणिक असल्यामुळे, कारुणिक होताच, माणसाने माणसाचे शोषण करणे कधीच त्याला मानवलं नाही. तो एकदा, याचं उदाहरण सांगायचं झालं तर, तो एकदा सवंगड्यासोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याला तोकड्या वस्त्रनिशी रखरखत्या उन्हात शेत नांगरणारे, बांध बंदिस्त करणारे, वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले, म्हणजे मजूर दिसले. शेतात काम करणारे, कष्ट करणारे हे लोक, श्रमिक त्यांनी पाहिले. हे दृश्य त्यांना पाहताच त्याचं हृदय भरून आलं सिद्धार्थांचं. आणि त्यांना असं वाटू लागलं की एका माणसाने दुसऱ्या माणसाचे शोषण करावे हे कसं काय शक्य आहे, किंवा हे असं योग्य आहे का, हे उचित आहे का, असा प्रश्न त्यांनी आपल्या सवंगड्यांना, त्यांचे मित्र होते, त्यांना केला. श्रमिकांनी श्रम करावे आणि त्याच्या मालकांनी किंवा स्वामींनी त्याच्या श्रमाची फळे भोगावीत
हा न्याय कसा होऊ शकतो? काय बोलावे, काय सांगावे, ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे सिद्धार्थाच्या मित्रांना काही सुचेना गेलं. आणि त्या मित्रांना पहिलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांना काहीच समजेना काय बोलावं ते. कारण त्यांच्या जीवनाच्या परंपरागत तत्त्वज्ञानावर विश्वास होता. हे तत्त्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठी जन्माला आहे आणि स्वामीची सेवा चाकरी करणे हा नियती आहे, असंच आहे का? मग शाक्य व प्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत. हे शाक्य समुदाय जी होता, शाक्य गण जी होता, सिद्धोधन राजाचा किंवा त्यांच्या कुळाचा, त्यांच्या समाजाचा, हा शाक्य प्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत होते. पेरणीच्या प्रसंगी ज्या वेळेला पेरणीची सुरुवात होत असते त्यावेळेला त्या प्रसंगी हा सण साजरा व्हायचा. मग हा ग्रामीण उत्सव होता. त्या दिवशी प्रत्येक शाक्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावे ही प्रथा होती. ते उत्सव साजरा करायचं म्हणजे काय होतं, कोणीही असला तर शाक्य वंशातील लोकांनी स्वतःचे शेत स्वतःच नांगरायची अशी त्यांची एक प्रथा होती. आणि ह्या प्रथेचं पालन करणं हे प्रत्येक शाक्याला अनिवार्य होतं, बंधनकारक होतं. मग ह्या प्रथेचे पालन करत सिद्धार्थ शाक्यांच्या प्रथेचे सतत पालन तर करतच होते. मग त्यांनी ह्या शाक्य कुलाच्या ज्या काही प्रथा आहेत ते पालन करण्यासाठी ते स्वतः आपले शेत नांगरू लागले. शेत नांगरण्यासाठी स्वतः मेहनत घेऊ लागले. जरी सिद्धार्थ हे बुद्धिमान होते, त्याला शरीर श्रमाप्रती घृणा होती, म्हणजे दुसऱ्यानं कष्ट केलेलं त्याला पाहत नव्हतं, तरी पण हा स्वतःचे शेत नांगरून घेऊ लागले, नांगरायला गेले, कष्ट करू लागले. कारण ते शाक्यांची प्रथा होती, तो रिवाज होता आणि त्यामुळं तो स्वतः कष्ट करू लागले. आणि तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता, त्याला धनुर्विद्या अवगत होती, अन्य शस्त्रविद्यात तो प्रवीण होता. तरीही त्याला आकारण प्राणीमात्रांना ठार करणे आवडत नसे. आता शस्त्रविद्या आहे, सगळं काय आहे, धनुर्विद्या आहे, परंतु शिकार करायची किंवा दुसऱ्या प्राण्याला मारायचं हे काही त्यांना आवडत नव्हतं. आणि तरबेज होते, करावं लागायचं, तरी पण त्यांना ते आवडत नव्हतं. मग सिद्धार्थ यांनी काय केलं, मृगदलासोबत म्हणजे शिकारीस जाण्यासाठी आपल्या शिकारी सवंगडासोबत शिकार करण्यासाठी जायला जरा नकार देत होते. त्यांचे त्यांना मित्र म्हणत असत, तुला वाघाची भीती वाटते? त्यांना हिनवायचे, तुला वाघाची भीती वाटते? मग व्यंगोक्ती दाखवत तो म्हणत असे, मला माहीत आहे, तुम्ही मला जे प्रश्न विचारता ते मला माहीत आहे, मी वाघाला भीतो नाही भीतो जरी असेल तरी तसं नाही, पण मी वाघाची शिकार करणार नाही. तुम्ही माझे सवंगडी जे आहे शिकारीला जाताना तुम्ही निरुपद्रवी अशा मृगाची, सश्याची, हरणाची शिकार करणार आहात. मग त्यावेळेला त्यांचे मित्र म्हणाले, हवं तर तू मृगेत सहभागी होऊ नकोस, म्हणजे शिकारीच्या संघटनेमध्ये किंवा आमच्यासोबत सहभागी होऊ नको, पण तुझे मित्र कसा अचूक लक्षवेध साधतात
निदान ते तरी पाहून तू ये, म्हणजे आमच्यासोबत चल, तू शिकार करू नको, तू काहीच करू नको, परंतु तुझे हे सवंगडी कसं निशाण साधतात, कशी शिकार करतात ते तरी तू पहा आणि परत ये. असे त्यांनी आग्रह केला, निमंत्रण दिले, तरी सिद्धार्थ ते मान्य करायचे नाही, ते नाकारत असे. तो म्हणे, सिद्धार्थ म्हणत असत, मला असह्य निरुपद्रवी प्राण्यांची हत्या होताना पाहणे आवडत नाही. तुम्हाला शिकार करणं आवडत असेल, पण मला त्यांचा जीव घेणं मला कधी आवडत नाही. मग सिद्धार्थाच्या अशा या प्रवृत्तीविषयी प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती. आणि सगळे सवंगडी असे किंवा राजेशाहीतील आपले हे सगळे शाक्य समुदायातील लोक जे करतात त्यांना हे सिद्धार्थाला आवडत नाही. याच्याबद्दल प्रजापती गौतमीला थोडी काळजी वाटत होती, चिंता वाटत होती. ते त्याच्याशी युक्तिवाद करीत असे. ती म्हणे, तू हे विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. मग ते प्रजापती त्यांना धडे देत होती की बाबा तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि युद्धकला क्षेत्रीय माणसानं युद्ध करणं हे त्याचं कर्तव्यच आहे. आणि युद्धकला ही मृगयेनेच अवगत होऊ शकते. म्हणजे शिकारी वगैरे अशा केल्या तरच ते लढाई करणं किंवा अचूक लक्ष वेधणं हे त्याच्यातूनच साध्य होते. ती एक प्रकारची शाळाच आहे. मृगयाने अचूक लक्ष साध्य करता येते. आणि लढवय वर्गासाठी म्हणजे आपल्या क्षेत्रीयसाठी शिकार म्हणजे प्रशिक्षण शाळाच आहे, असं प्रजापती सिद्धार्थाला सांगायचे. सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारायचे, प्रजापतीला विचारायचे, परंतु माते क्षत्रियाने युद्ध का करावे, माते क्षत्रियाने युद्ध का करावे. आणि गौतमी उत्तरित असे, कारण ते त्या क्षत्रियाचे कर्तव्य, असं महाप्रजापती गौतमी त्यांना सांगायचे. तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे कधीही समाधान झालं नाही आणि होतच नव्हतं. तो गौतमीला विचारत असे, मला हे सांग, माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते. गौतमी प्रतिवाद करायची. ती अशी प्रवृत्ती संन्याशाला शोभते. अरे सिद्धार्था, हे तुझा जो विचार आहे, तुझं जी मन आहे किंवा प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती फक्त संन्याशाला शोभते. परंतु क्षत्रियाने आपण लढलंच पाहिजे. आपण क्षत्रिय आहोत, राजे आहोत, आणि क्षत्रियाने लढाई केलीच पाहिजे, लढलंच पाहिजे. आणि ते लढले नाहीत तर राज्याचे रक्षण कोण करणार. तुम्ही राजे आहेत, क्षत्रिय आहेत, मग तुम्ही जर लढले नाही तर तुमच्या राज्याचं रक्षण कोण करणार. मग त्यावेळेला सिद्धार्थ म्हणतात, हे परंतु माते, जर सर्व क्षत्रिय परस्परावर प्रेम करू लागले, सर्व क्षत्रिय परस्परावर प्रेम करू लागले, एक दुसऱ्यासोबत प्रेम राहू लागले, तर हत्या न करताही त्यांना आपल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही का. बघा, मग गौतमीनं परत त्यांना सांगितलं की अशी प्रवृत्ती ही संन्याशाची असते, आपली क्षत्रियाची नसते, आणि आपण लढलंच पाहिजे, असं ते सांगायचे. आणि मग सिद्धार्थनं जो प्रश्न विचारला की बाबा आपण सर्व क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले किंवा एक दुसऱ्यासोबत प्रेमानं राहू लागले आणि हत्या न करताही आपल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही काय, हे प्रश्न विचारल्यानंतर मात्र गौतमीला काही उत्तर सापडेना. आणि त्या निरुत्तर होऊन त्या मनस्थितीत
तो प्रश्न सोडून जाते. मग ध्यानधारणेत सहभागी होण्यासाठी तो आपल्या विशिष्ट मित्रांना प्रेरित करत असे. याचं लक्ष म्हणजे काही ध्यानधारणा करणे, विचार, चिंतन, मनन, एकाग्रता आणि ज्ञानप्राप्ती करणं हे सिद्धार्थाचं लहानपणापासूनचं एक वैशिष्ट्य होतं. आणि मग तो आपल्या सवंगड्यांना, विशिष्ट मित्रांना प्रेरित करत असायचा. तो त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवत असे. विशिष्ट विषयावर चित्त केंद्रित करण्याचे धडे त्यांना देत असे. तो त्यांना निवडक विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे. मी सुखी हो, माझे आप्त स्वकीय सुखी होत, सर्व प्राणी मात्र सुखी होत, असं ते सवंगड्यांना, आपल्या मित्रांना सांगायचे. त्यांचे मित्र ही बाब मनाला लागूनच घेत नव्हते. त्यांना हे पटत नव्हतं. सिद्धार्थाचं जे सांगणं होतं, म्हणणं होतं, आणि त्याच्यामुळं त्याबाबत ते टिंगलटावळी करायचे, सिद्धार्थाच्या बोलण्याला हसायचे, असा प्रकार होता. आणि डोळे लावून ते ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांच्या मनश्चक्षुपुढे मृगया दिसत असे किंवा पंचपक्वान्नाची ताटे दिसत असत. मग ह्या सवंगड्यांना काय वाटायचं, डोळे मिटायचं, ध्यानधारणा करायची, चिंतन करायचं, हे त्यांना लक्ष नव्हतं. आणि मग त्यांच्या डोक्यात नेहमी काय करायचं, हरणाची शिकार करायची, शिकारीला जायचं किंवा पाचपक्वान्नाचं ताट पुढं आलं ताव मारायचा, अशा प्रकारची प्रवृत्ती त्यांच्या सवंगड्याची होती. त्याच्या मात्यापित्याला हा समाधीप्रती आग्रह आवडत नसे. आता हे सिद्धार्थाचा जे गुण होता, समाधी घेणे किंवा ध्यानधारणा करणे, हे त्यांना आवडत नव्हते. परंतु त्यांना ही प्रवृत्ती सिद्धोधन राजा, महाप्रजापती गौतमीना यांना काय वाटायचं, हे आपल्या सिद्धार्थाची जी प्रवृत्ती आहे ते आपल्या क्षत्रियाच्या विरोधी आहे, असं त्यांचं मन होऊ लागलं. आणि सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की योग्य विषयाची ध्यानधारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्री भावना विकसित होऊ शकते. तो आपल्या मुद्द्यांचे समर्थन करीत असे. जेव्हा आम्ही जिवंत सृष्टीविषयी, प्राणीमात्राविषयी विचार करतो तेव्हा आमच्या मनात भेदाभेद उपजत नाही. आम्ही शत्रूपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही पाळीव प्राण्यापासून मानव प्राण्यांना वेगळं करतो. आम्ही शत्रूपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही आमचे मित्र आणि पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो. आम्ही शत्रू आणि वन्य स्वापदाचा द्वेष करतो. या द्विधा वृत्तीवर विजय मिळवलाच पाहिजे. व्यावहारिक जीवनाचा स्तर उंचावणे ध्यानधारणेच्या माध्यमातूनच शक्य आहे, अशी त्या सिद्धार्थाची विवेकबुद्धी होती. म्हणजे हे बालपणीची ही जी विवेकबुद्धी सिद्धार्थाची होती ती अशा प्रकारची होती. आणि सिद्धार्थाचे बालपणच हे करुणेच्या सर्वोच्च भावनेने ओत भरलेले होते. करुणा भावना ही सिद्धार्थाच्या अंगीच होती बालपणापासूनच. तो एकदा आपल्या पिताच्या शेतावर गेला आणि दुपारच्या समयी मध्यान्ह काळी विश्राम करताना तो आसमंतातील शांती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता. अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्याच्या पुढ्यात आकाशातून एक पक्षी येऊन पडला. काय झालं, हे निवांत आपलं शेतात बसले होते आणि त्याच्या पुढे एक पक्षी येऊन पडला.
पक्षी बाणाने घायल झाला होता. बाण त्या पक्ष्याच्या शरीरात खोलवर रुतला होता. वेदनाने तो पक्षी विव्हळत होता. चिवचिव चिवचिव काव काव करत होता. त्याला वेदना होत होत्या. आणि सिद्धार्थ त्या पक्ष्याच्या सहाय्याने धावून गेला. तो पक्षी जिथं पडलेला दिसला तिथं धावून गेला आणि त्याने पक्ष्याच्या शरीरात रुतलेला तो बाण काढला. जखमेवर उपचार केला. पक्ष्याला पाणी पाजले. त्या पक्ष्याला उचलले. तो जिथे बसला होता तिथे तो परत आला. त्याने पक्ष्याला वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले. कपड्यात गुंडाळले. त्याला पट्टी बांधली. जखम त्याची बांधली आणि आपल्या छातीला कपड्यात धरले. आणि ह्या निरापराध पक्षाला कुणी मारले असावे याचे सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की अशा गरीब पक्ष्यांना प्राण्यांना कोण मारला असावं. आणि त्याचं आश्चर्य त्यांना वाटलंच. तसा त्यांचा स्वभावच होता. तेवढाच त्यांचा आत्ते भाऊ शिकाऱ्याच्या वेशात अस्त्रशस्त्रासहित त्याच्यापुढे उपस्थित झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की त्याने आकाशात उडणाऱ्या एका पक्षाला बाण मारला आणि बाण पक्षाला लागला. अरे मी आकाशात उडणाऱ्या पक्षाला बाण मारला आणि तो ह्या पक्षाला लागला. पक्षी घायल झाला. थोड्या अंतर उडत जाऊन पक्षी जवळपास कुठेतरी पडला. नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले, तू तो पक्षी पाहिलाय काय? त्यानं केलेला देवदत्तानं पराक्रम याला विचारू लागला आणि तो पक्षी कुठं पडला आहे तू पाहिलास काय? त्यावेळेला सिद्धार्थाने होकारात ते उत्तर दिले आणि त्याने त्याला तो पक्षी दाखवला. सिद्धार्थाने तो पक्षी देवदत्ताला दाखवला आणि पक्षी आत्तापर्यंत पूर्णपणे स्वस्थ झाला होता. म्हणजे त्याला जो घायल झाला होता तो आता व्यवस्थित झाला होता. देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली. कारण हिने शिकार केली देवदत्तानं आणि तो माझा पक्षी मला दे. सिद्धार्थाने स्पष्ट नकार दिला. त्या दोघात निकराचा वाद झाला. त्यांची चर्चा आली. एकमेकाचा भांडण झालं, वाद झाला. मग हा वाद जो आहे ह्या दोघांचा, देवदत्तानं हा असा वाद मांडला की तो पक्षाचा स्वामी आहे, म्हणजे ही शिकार माझी आहे, तेव्हा हा पक्षी माझा आहे. कारण शिकाऱ्याच्या नियमानुसार जो शिकार करतो किंवा मृगया करतो तोच त्या प्राण्याचा स्वामी असतो असं सांगू लागला. सिद्धार्थाने मृगयाच्या या नियमाच्या वैधतेला आव्हान दिले. त्याचा प्रतिवाद असा होता की जो रक्षण करतो त्याला स्वामित्वाचा अधिकार असतो, जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकतो? कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता. हा वाद निर्णयासाठी लवादाकडे सोपविण्यात आला आणि राजवाड्यात गेला. लवादाकडे गेला आणि लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला. देवदत्त त्याचा कायम शत्रू झाला. मग सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला म्हणजे काय केलं की जो वाचवतो, ज्याचा प्राण जो वाचवतो त्याचा मालक होतो, मारणारा मालक होत नाही, असं राजवाड्यातील लवादाने निर्णय दिला. आणि त्यामुळं देवदत्त नाराज झाला आणि देवदत्त सिद्धार्थाचा कायम शत्रू झाला. परंतु गौतमाची करुणा इतकी विशाल होती की आत्याभावाच्या सद्भावना जपण्यापेक्षा सिद्धार्थाची करुणा इतकी विशाल होती की आपल्या आत्याभावाच्या सद्भावना किंवा त्याच्या भावना त्याला नाराज न करता ते सांभाळण्यापेक्षा जपण्यापेक्षा एका असह्य पक्षाचा जीव वाचविणे ही श्रेयस्कर बाब आहे, हे उचित आहे असं सिद्धार्थाला वाटलं. आणि
अशा प्रकारे हा सिद्धार्थाचा बालपणीचा करुणामय स्वभाव आपणाला दिसून येतो. आणि अशा प्रकारे त्याने शिक्षण घेत असतानासुद्धा बालपणीसुद्धा त्याची लक्षणं अशी होती की करुणा भावना, सद्भावना हाच. आणि सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत होत्या. असं सिद्धार्थाचं शिक्षण आणि बालपण अशा अवस्थेतच गेलं. आज आपण त्यांच्या बालपण आणि शिक्षणाबद्दल 2 शब्द पाहिलेत. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता इथंच थांबतो. नमस्कार.